मित्रांनो भात लावणीला सुरुवात केली आता आम्ही. पाऊस नाही म्हणून बघा पाईप लावून पाणी आणलेलं आहे वरनं डागातून. तर नमस्कार मंडळी, मी प्रथमेश. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळी, गावाकडे आता पावसाला सुरुवात झाली. आता नाही पडत आहे पण 2 दिवस झाले पाऊस पडतोय. आणि आम्ही सुद्धा भात लावायला सुरुवात केली, कारण की आता शेतीच्या कामाला सुद्धा सुरुवात झाली. कारण पावसामुळे शेतीच्या कामाला म्हणजे रखडली होती शेतीची कामं, भात लावणी वगैरे. तर आता भात लावायला सुरुवात केली आम्ही. हे बघा वाड्याकडे आलोय. पण आज पाऊस नाही, त्यामुळे बघा आमच्याकडे पाऊस नसला तरी ग्रॅव्हिटीने म्हणजे पाणी आणतो आम्ही वर डोंगरातून. बघा पाईप लावलेला आहे आणि हा वरनं एकदम त्या डोंगरातून पाणी आणलेलं आहे. आपली बघा धन्नो, ही तर धन्नो उभी केलेली आहे. भात लावायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. तर चला आपण जरा आता ट्रॅक्टर चालूया, धन्नोला स्टार्ट करूया. हे दगड आहे. तर धन्नोला ताण लागले तर पाणी बसतो तिला आम्हाला. चांगला फक्त तू बसून बंद कर. चला परत चालू करू. आता पेट्रोल संपलं होतं. हा ये तिकडे, इकडे इकडे. तर मित्रांनो, भात लावण्याला सुरुवात केली आम्ही. तर तुम्ही पण या भात लावायला. काय करू पाहिजे त्याला मूठ धुऊया जरा. मित्रांनो, पाऊस नसला की बघा असं पाणी लावायला लागतं चोंड्याला. बघा असं चोंड्याला पाणी लावायला लागतो, पाट काढत काढत. मग पूर्ण चोंडा भिजून घ्यायला लागतो. पाऊस गायबच झालाय. एक सर टाकला तरी बस होईल, पडतच नाही. या भात लावायला या.
मित्रांनो चिखलीला सुरुवात केली आहे आता बघा. इथे इथे दाढ लावलेली, दाढ पेरलेली. त्या दाढीमध्ये काय भात आला नाही, म्हणजे आव्हान आलं नाही. पण हा बघा, हा वरच्या शेतावरून घेऊन आलो. इथं काही रुजलाच नाही पाहिजे असं. आता दुसऱ्या शेतावर जातोय पाईप घेऊन, पाणी लावायचे तिकडे. इकडे तर आता पाणी बस होईल, पाईप लावायला जातो आता. तर चला जाऊया. मित्रांनो पावसाने हजेरी लावलेली आहे फायनली. पाऊस आलाय जोरात एकदम. तर आपल्याला हा पाईप आहे तो आपल्या शेतावर घेऊन जायचा आहे. तर मित्रांनो आता शेतावरून घरी आलो आहे जेवायला. आणि आता जेवण मस्त की परत शेतावर जायचं आहे. आता 2 वाजलेत. हे बघा जेवण वाढलेलं आहे इकडे, तर या जेवायला. तर मस्त की जेवून घेऊया आपण, ते मग जाऊया शेतावर. तर चला बाय, भेटू नंतर. तर मित्रांनो जेवून आलो पुन्हा शेतावर आम्ही. आणि नांगरायला सुद्धा सुरुवात केलेली आहे बघा इकडे. तर तब्बल 2 तास लागले पाणी आणायला. हे बघा पाईपानं पाणी आणलेलं आहे आम्ही. बघा पाईप आहे, पाईपाने पाणी आणलेलं आहे वरतून डोंगरातून. पावसाचा काही पत्ते नाही, पाऊस गायब आहे. म्हणून असं पाईप लावून पाणी आणलेलं आहे आम्ही. आव्हान बघा यंदाचं. मित्रांनो आव्हान काढायला या. मग असं आव्हान काढायला लागतो. द्यायची बघा. तर अशी मूठ बांधायची असते. नंतरला 2-2 काड्या लावायच्या. कावटी बघ एवढी आली. तर आता येईल की नाही पाऊस, आता जोरात येईल पाऊस. लावून झाला ना काही पता. मित्रांनो 5:45 वाजलेत आणि फायनली एक चोंडा लावून झाला आहे. पाणी नाही, पाऊस नाही, त्यामुळे जास्त चोंडे लावून नाही झाले. तर पाणी लावून एक चोंडा लावून झाला आहे, अर्धा झाला आहे. तर चला आपण पण लावायला जाऊया. तर मित्रांनो फायनली एक चोंडा लावून झाला आपला बघा. म्हणजे वाड्याकडे आपण लावले 2 चोंडे आणि एक चोंडा इकडे लावला पाणी घेऊन, म्हणजे पायपन पाणी लावून वगैरे. पाऊस असतं तर 2-3 चोंडे झाले असते. तर जाऊ दे, उद्या लावू आपण परत आणखीन. आता लावणीला सुरुवात झालीच. तर बघूया कसं काय होते ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, मी पाठवेन तुम्हाला व्हिडिओ आणखी अशा. तर चला आता जाऊया. मी वाड्याकडे जातो, हे आता घरी जातील.
तर वाड्याकडे गाईला चारा टाकायचा आहे. हो जातोय मी जातो. हा तर 2 गाई आहेत आपल्या, त्यांना खायला टाकायचं. पाऊस पण आत्ता बारीक बारीक पडतोय. तर चला वाड्याकडे जाऊ. तर मित्रांनो फायनली आता मी घरी आलो आहे. मी सर्वजण आलेत घरी भात वगैरे लावून. आणि पाऊस बघा, आत्ता पाऊस आला. मागापासून मी पावसाची वाट बघत होतो आणि आत्ता पाऊस आला घरी आल्यावर. तर मित्रांनो चला, तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ नक्की बघा आपल्या, आणि आपल्या भावाला मोठं करा. चला बाय.